तेव्हा बाउन्सर मी निघालोय पिकनिकला चाललोय आम्ही लोक. मी आहे, प्रिशा आहे, ग्लोरी आहे आणि माझे काही फ्रेंड्स आहेत. मी तुम्हाला सगळ्यांना भेटवेल. आज आमचा फार्म हाऊस प्लॅन आहे सगळ्यांचा. तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि वेलकम टू माय चॅनल प्रिशाची फॅमिली. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकनला नक्की प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे जे काही नोटिफिकेशन असतील ते तुम्हाला सगळे पाहायला मिळतील. आणि मी इथून एकटा निघतो दिव्यातून. प्रिशा आणि ग्लोरी अंबरनाथवरून येत आहेत तिकडून. तर आम्ही एकत्र भेटू कल्याणला, मग पुढे मूव ऑन. सो स्टे ट्यून गाईज. आम्ही पोचलो फायनली. हे बघा, पूनम, ज्योती, पूनमचा बाबू, आमची पण मंडळी आहे पुढे चालते अजून. पण आम्ही पोचले कुठे माहिती आहे का? शहाडला. आम्ही सगळे चालले फार्म हाऊसला. हा माझा स्कूल ग्रुप आहे, अजून पण मेंबर्स आहे. दाखवतो थांबा तुम्हाला एक एक. हे बघा, ही अश्विनीची मुलगी, राजेश, हे दिलीप भाऊ, हे छोटा बाबू खातोय. त्यानंतर तिकडे सुमित आहे, तृप्ती सुमित आहे करा, त्यांचा बाबू. त्यानंतर इकडे माझी बायको आणि हा माझा बाबू, नाही माझी बाय. आणि हा एक बघा पूनमचा बाबू, आयांश. स्वतः आम्ही सगळे चाललोय फार्म हाऊसला. कंटिन्यू ठेवतो, तुम्ही पुढे बघत राहा. माझ्याकडे भरपूर गोष्ट आहे दोघींचं सामान मी उचललंय. ठीक आहे, ओके. सो गाईज, आम्ही फायनली पोचलो इकडे. खूप लेट झालं आहे. फार्म हाऊसचं नाव आहे उल्हास फार्म. भरपूर लेट झालं आहे, सगळेजण आतमध्ये गेलेत. मी आता आलो आहे गेटवरती. मला दाखवायला ही एंट्री आहे फार्म हाऊसची, तुम्ही बघू शकतात. खूप मस्त आहे फार्म हाऊस. आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. हे बघू शकतात तुम्ही, एंट्रीमधून आतमध्ये आलो. एकदम मस्त बोलतात ना, नेचर अटॅच्ड आहे एकदम. आणि इतका छान वाटतोय ना, शांत वातावरण आहे. लहान मुलांसाठी खेळायला गोष्टी वगैरे आहेत, असं काही नाही आहे. आणि इकडे नारळाची झाडं वगैरे इतके मस्त वाटत आहेत ना. सो ह्या इकडे किचन फूड्स वगैरे आहे. असं वाईब येतो ना की जसं काय आम्ही गावी आलो आहे. खूप मस्त वाटतं. ह्या इकडं आता नाईटला पूल वगैरेचं ते क्लीन करतात. आम्हीच त्यांना सांगितलेलं उशिराने करायला. सो पूल क्लिनिंग चालू आहे. हा पूल आहे. त्यानंतर इकडे ड्रिंक करायचं असेल, कोणी असतील तेही करू शकतात. आणि ह्या इकडे एक मोठा रूम आहे पूर्ण ग्रुपसाठी. सो आतमध्ये चाललो आहे. जनरेटर गेलं आहे, लाईट गेली वाटतं इकडे. सो हा नाईट व्ह्यू आहे गाईज, तुम्ही बघू शकतात. हे बघा, इथं आम्ही जेवायला वगैरे परत असतो. का बोलतो बाबू एवढ्या रात्री? बघा, आमच्यामधला हा एकच मुलगा फक्त बसलाय पूलमध्ये. राजेश भाऊ जेवून घेऊन तरड, बाकीच्या आतमध्ये आहेत, मेंबर्स येत आहेत. आणि आमचे कपल्स मिस्टर अँड मिसेस मोरे. बाकी आमची माणसं झोपलीत आतमध्ये. माझीवाली झोपली आतमध्ये. चंगू मंगू उठलेच वाटते लहान लहान. दाखवतो आतली सिच्युएशन ना, चालू बघा तुम्ही फक्त. हे आली ज्योती बाउन्सर. फुल पसार आहे. बापरे. आणि बाकी आमचे जवळ आहे, दीदीच्या जवळ आहे, पुढे ये. सो इकडे आलोय. मिस्टर अँड मिसेस मोरे तयार होत आहेत. आणि प्रिशा अनिकेत जाधव उठले आहेत. मॉर्निंग झाली माई. ओके, चला लवकर आता रेडी व्हा.
पूलमध्ये जंप मारा, मग त्यानंतर खाका करा. ओके. हां, आळस द्या पहिला. ठीक आहे. फार्म हाऊस आतला रूम आहे, ठीकठाक आहे मस्तपैकी. हे आमचे भाऊजी. भाऊजी तयार नाही झाले? तयार झालेत. आता एक 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 करून आम्ही लोक तयार होत आहेत आणि आमची तयारी चालू आहे जाण्याची पूलमध्ये. ओके. सो फायनली मॉर्निंग झाली आमची. उठलेत सगळेजण. पूलमध्ये सुरुवात झाली आहे. फुल एन्जॉय चालू आहे. ते पण उठले, बघू शकतात. हे बघा, 2 चिल्लर पार्टी पाण्यात. बाकीच्यांची तयारी चालू आहे. प्रिशा आतमध्ये झोपली अजून. तिकडे डीजे ऑपरेटर एकटे बसलेत. ते बघा, त्यांच्या मिसेस एकदम मन लावून. हो, त्यांची स्टाईल बघा आमच्या वहिनीची. हां, त्यांचा मुलगा आणि हे तलार साहेब आले मागून. त्यानंतर इकडे आमचे 2 बाउन्सर पाण्यामध्ये उतरलेत. थोड्या वेळानंतर तुम्हाला बाउन्सर दाखवतो आमचे. आणि एक स्पेशल आहेत आमचे. आणि तिकडे मिस्टर अँड मिसेस पाटील. मोठं डिस्कशन चालू आहे त्यांचा. हां, पाण्यात कोण पहिला उडी मारणार. त्यांचा स्वीटचा बेबी बघा कसा बसलाय शांत. त्याला विचारायला काय माहिती नाही मम्मी पप्पाचं काय चाललंय बोलणं. आणि पाठीमागं आमचा फार्म हाऊसचा माणूस आहे. हे आले आमचे डीजे ऑपरेटर बघा. आता त्यांनी मारणार आता जंप आहे बघा. आता डीजे ऑपरेटर बघा, बघितलं, बोललो ना बाउन्सर आहेत आमच्या. बाउन्सर हा ते बघा, स्टार्टअप झालंय, थांबले, परत जाऊन मारते. हे आमच्या ग्लोऱ्या मॅडम. ब्रेकफास्ट झालाय. आता फुल टाईम सगळे जणांचा. स्लोली एक 2 जण येत आहेत. इकडे बघा आमची बच्चा पार्टी. हे बघा, ही बारकी राजेश. प्रिशा इकडे बघ मम्मा. हा, हे बघा आयांश, त्यानंतर पूनम, तृप्ती. ते बघा आले डीजे मास्टर. बाकीचे तिकडे बसले. नाचना, ये यूट्यूब पे डालने वाला है मैं. अबे इसके लिए तो बोल रहा है. पूनम नाच पाण्यात. सगळे पाहिजे तर मजा येते. फुल एन्जॉयमेंट चालू आहे. बाकीची मंडळी वाटते. पाण्यामध्ये आमची ज्योती मॅडम चाललेत पाण्यात. ज्योती मार, जंप मार ज्योती, जंप मार. हा तिकडून मार, पुढून जा. मार, मार ना. हे काय बस. आले आता यांचा एक फोटो घेऊन. नॉर्मल तर करा. नाथ प्रिशा
नहीं चलेगा. नाही माहिती. तो फायनली एन्जॉय चालू आहे पूल मध्ये. हे फक्त फोन सांभाळा, पाणीमध्ये येते तर. तो हे बघा नेव्ही मॅन चिनो, हे तिच्यावर लक्ष ठेवा. हे बघा ग्लोरिया घाबरते, तिला फोबिया आहे. ओ हे काय आला, काय आला. ही बघा प्रिशा राणी. चिनो इकडं बघ. वा नाही नाही, तिला पकडा फक्त. फुल एन्जॉयमेंट चालू आहे पूल मध्ये. ही घाबरली आहे, ही घाबरली आहे. हे बघा हा फुल एन्जॉयमेंट चालू आहे आमची. अगं ह्याच्यावर बस, हवं ह्याच्यावर बस. काय होतंय तुम्हाला. आमच्या मधली बाउन्सर आहे, ही बघा बाउन्सर. हे बघा बाउन्सर बघितला. हे बघा आमच्यातले फ्युचर फादर. ट्रेनिंग चालू आहे. उडी मारा भाऊजी, उडी मारा. आता आमचे भाऊजी जम मारतील. जम होऊ द्या कडक. आणि दिलीप साहेब पालघर मध्ये लाईफ गार्ड आहेत. तुम्ही जर गेलात ना पालघर मध्ये तर नक्की तुम्हाला भेटतील बीचवर. कोणता बीच, बीच बोल कोणता बीच. लय जबरदस्त माणूस आहे आमच्या ग्रुप मधला. एकदम एकदम मतलब एकदम जबरदस्त. फुल एन्जॉयमेंटला बघायला गेला ना. मैत्रीणचे हस्बंड आहे, बट हा माझा मित्रही तसाच आहे तो. आता इकडे मंडळी आठ ठेवते मग मीला. ये ना अरे येणार येणार. उभी राहा. अरे वा अरे वा. मी तर योगा करते. बस बस बस. 12 गुड. खाली खाली बघा, खाली खाली येते चिनो आज. समोर बघ, समोर बघ. समोर बघ. दोघांनी हात पुढे कर. तुमचा पाच सुरू स्टार्ट केली. सुरू स्टार्ट केली आहे. मला काय करते मम्मी. सुरू तिला उचल ना, सुरू उचल ना. पप्पाकडे बघ. चिनू ऍक्शन कर. चिनो या. हा म्हणजे ती मम्मी भिजली. बस बस. चिनू
पैसे देता येतं विसरून गेलो आम्ही. तर आता निघालो आहे आम्ही एवढे जण रिक्षेमध्ये आहोत. स्मिता, अनिकेत, ग्लोरिया आणि त्रिशा झोपली आहे कार मस्तपैकी. तर आता आम्ही चाललो आहे घरी. पुढे पण 2 रिक्षा आहेत. आमचे 4 असे मेंबर आहेत. आम्ही टोटल 12 जण होतो. खूप एन्जॉय केला. फार्म हाऊसमध्ये मजा आली. सॅटर्डे संडे स्कूल ग्रुपसोबत. आता आमच्या स्कूल ग्रुपच्या फ्रेंडशिपला स्मिता किती वर्ष आले आपल्याला? 10वी नंतर 2010 ना. 15 वर्ष झाले आम्ही. त्याच्या आधीपासून फ्रेंड्स आहोत. पण 15 वर्षापासून आम्ही आफ्टर स्कूल पण भेटतो वगैरे, पिकनिकला जातो. आज आमचे लग्न झाले. तसं स्मिताचे हस्बंड, माझी वाईफ, असे प्रत्येकाचे हस्बंड वाईफ पण आहेत आमच्यासोबत. खूप मजा करतो आम्ही. तुम्ही तुमच्या स्कूल ग्रुपसोबत असे जात जा, एन्जॉय करत जा वेगवेगळ्या लोकेशनवरती. म्हातारा झाल्यानंतर कोण कोणाला विचारणार नाही. आता तरुण आहे तर मजा करून घ्या आणि लाईफ जगून घ्या. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला शेअर करा, त्यानंतर लाईक करा. आणि व्हिडिओमध्ये काय नवीन अपडेट हवं असेल, तुम्हाला काही चेंजेस हवेत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा. मी ते चेंजेस करून घेईल. आणि बाकी पूर्ण ब्लॉग बघितला तुम्ही, कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच सगळ्यांना आमचा ब्लॉग बघितल्याबद्दल.